मंडळी नमस्कार. खरं तर मित्र मिळून आम्ही जरा फिरायला निघालो. आजची व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, म्हणजे फिरायला तसं आम्ही नेहमीच जातो. खूप लांबचा प्रवास नाहीये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये, परंतु नाशिक आणि अहमदनगर अशा दोन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवरती भारतामध्ये फक्त एकमेव एकाच ठिकाणी म्हणजे भंडारदरा या ठिकाणी भरतो. आणि तो काजवा महोत्सव बघण्यासाठी संपूर्ण देशभरातून नवे नवे इंटरनॅशनली जे म्हणजे पर्यटक जे येतात, जे प्रवासी येतात, ते या सीझन मध्ये जर आले म्हणजे मे ते जून या फक्त एक महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त काजवा महोत्सव भरतो. तर त्या काळामध्ये जे लोक येतात भारतात ते सुद्धा तिकडे तो महोत्सव बघितल्याशिवाय राहत नाही. आणि झालं असं की लहानाचं मोठं मी नाशिकमध्ये झालो. नाशिक आणि अहमदनगर मधील अकोला तालुका अगदी बॉर्डर, म्हणजे बॉर्डरवरती एक 60 किलोमीटरच्या अंतरावरती हा इतका सुंदर आणि देखणा असा भव्य सोहळा भरत असतो. काजवा महोत्सव म्हणजे नेमकं काय की जो लाईट देणारा किडा, तुम्ही कधी कुठे वाचला असेल, लहानपणी बघितला असेल, हल्लीच्या मुलांना बघायला मिळत नाही कारण कुठे असं जंगल सफारी वगैरे राहिली नाही आणि गाव कुसात पण ते किडे आता फारसे दिसत नाही. पण अकोल्यामध्ये भंडारदरा या ठिकाणी करोडोंच्या संख्येने या दिवसामध्ये ते किडे येतात. कुठून येतात माहित नाही, कदाचित त्याच प्रेमाइसेस मध्ये ते राहत असतील. आणि तिकडे त्यांचा हा जो काळ आहे हा प्रजननाचा काळ आहे, म्हणजे तिकडे मीटिंग सीझन असल्यामुळे तिकडे ते सगळे येतात काजवे. त्यातील नर काजवा हा लाईट देतो. म्हणजे निसर्गाचा चमत्कार जर तुम्ही बघितला की एखाद्याच्या शरीर, जसं आपण हे हॉलिवूडचे मूवीज बघतो, फिल्म बघतो, त्याच्यामध्ये कुठला तरी एखादा संशोधन करून कुठला तरी किडा बनवला जातो, मग तो कुठले कुठले अवतार घेतो. निसर्गाने अतिशय सुंदर किडा बनवलाय. किडा म्हणण्यापेक्षा त्याला फायरफ्लाईज म्हणतो, असा कीटक जो उडतो परंतु तो लाईट देतो. तर नर किडा हा लाईट देत असतो. त्याच्यामागे अनेक कारण आहेत. त्यांचा मीटिंग सीझन असतो, नरच लाईट देत असतो कारण मादीला तो नर आकर्षक वाटावा आणि त्यांचा मीटिंग व्हावी या दृष्टीने निसर्गाने बनवलेला तो एक आकर्षणाचा एक भाग आहे. तर याच्यामध्ये काय होतं की हा तिकडे खूप मोठा फेस्टिवल भरतो. खूप उंच उंच झाड आहे, पूर्ण जंगल आहे. तिकडे एक लेक आहे, म्हणजे धरण आहे. त्या धरणाच्या बाजूचा पूर्ण परिसर पूर्ण निसर्ग छायेतील परिसर आहे. इतकी सुंदर हवा, इतकं सुंदर नैसर्गिक तिथलं वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्येच हा सगळा महोत्सव भरत असतो. त्या महोत्सवाला फक्त मी तुम्हाला जर सांगितलं ऑल इंडिया, ऑल वर्ल्ड मधून पब्लिक तिकडे येत असते. तर आम्ही आज तिकडे जातोय, आम्ही तिकडे त्या गोष्टी अनुभवणार आहे आणि तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून मी आजचा छोटासा व्हिडिओ बनवला. जे माझे मित्र या सगळ्या गोष्टीसाठी येत आहे, खरं सांगतो त्यांना असे हात जोडून विनंती केली, बाबा चला म्हणून. एक हो बोलला, दुसरा नाही बोलतो, तो हो बोलला, तिसरा नाही बोलतो. शरद शिंदे आणि प्रवीण डोकडे या दोघांनी या सगळ्या नियोजनाचा म्हणजे सगळा बोजा उचललाय. बोजा म्हणण्यापेक्षा पैसे नाही उचलले आम्ही, की आम्ही पैसे भरणार आहोत त्यांचे. फार पैसे नाही लागत आहे तिकडे. 1,000 रुपयात सगळा प्रोग्राम होतो. जवळ असल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन जास्त काही महाग नाही. परंतु तुम्ही सुद्धा जर तुम्हाला वेळ असेल, मे ते जूनचे काही पहिल्या आठवड्याचे दिवस या सीझन मध्येच फक्त हा सोहळा भरतो. पुढे काय गमती जमती होतं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण तुम्ही सगळ्यांनी या महोत्सवाला नक्की यासाठी म्हणून छोटासा व्हिडिओ आहे आणि आमचा व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो. या पुढचा पूर्ण जो आमचा प्रवास आहे तो मी रेखाटणार आहे, तोही नक्की बघा. आणि यूट्यूब चॅनल गावठी बडबड यावरती मी तो पुढे टाकणार आहे. तर स्टे ट्यून, आमच्या सोबत राहा, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि या महोत्सवाला नक्की या. धन्यवाद.